थँक्यू सो मच, तू वेळात वेळ काढून इथे आलीस. काल बराच वेळ थांबायला लागला का तुला इथे? बराच वेळ नाही, फक्त 2 तास. हो नाही, आय एम सॉरी. म्हणजे खरं तर मी सॉरी म्हणणे चुकीच आहे, पण मी आलो होतो बरं का इकडे. इथे लेट आलो होतो, पण आलो होतो. माझी खात्री होती, म्हटलं मी पोहोचेपर्यंत तू इथे नसशीलच. आणि बरंही केलंस, म्हणजे तू निघून गेलीस ते बरं केलंस. न कळवता जायचं नव्हतं मला, पण तुझा फोन स्विच ऑफ होता. हा तेच, बॅटरी पूर्ण डाऊन झाली होती ना. म्हणजे काय झालं, मी तुला भेटायला म्हणून निघालो, पण वाटेत एक लहान मुलगा माझ्या गाडीवरती धडकला. मी पाहिलं तर तो आई आई करून रडत होता. त्याची आणि त्याच्या आईची चुकामुक झाली होती. त्याला मदत करावी म्हणून मी त्याच्याजवळ गेलो. त्याला विचारलं की बाबा तुझ्या आईचा नंबर वगैरे काही, पण तू इतका घाबरला होता की त्याला नंबर पण आठवेना. हल्ली आपण कोणाचे नंबर्स पाठही करत नाहीत ना. अखेर त्याला त्याच्या आईचा नंबर आठवला. मी त्याच्या आईशी बोललो तर ती त्याच्याहून घाबरलेली. मग माझ्या लक्षात आलं की अरे ती येईपर्यंत आपल्याला इथे थांबायला लागेल. बरं आजूबाजूला ती इतकी माणसं, तो गदारोळ, ती सारखी फोनाफोनी. मग त्या सगळ्या ह्याच्यातनं मला तुला फोन काय, मी साधा मेसेज करावं हे सुद्धा लक्षात नाही आलं. आणि बघ ना, म्हणजे हे सगळं कालच व्हायचं होतं. मी तुला भेटायला म्हणून निघतो काय, तो माझ्या गाडीवरती आपटतो काय. त्यातल्या त्यात एका गोष्टीचं समाधान की त्याची आणि त्याच्या आईची भेट झाली. बरं वाटलं मला. आणि मग ते दोघं गेले निघून. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे मी तुला भेटायसाठी म्हणून निघालो होतो. मग तुला फोन ट्राय करावा तर माझा मोबाईल ऑफ, बॅटरी डाऊन झाली होती. बरं तुझा नंबर आहे मला पाठ नाही. इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. नाही पण आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माहिती आहे सॉरी हा शब्द खूप छोटा आहे. रिलॅक्स. तुझे 2 तास वाया गेले, मला खरंच वाईट वाटतंय मानसी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुझे कारण दिलंय, मला नाही वाटत तुला सॉरी म्हणायची गरज आहे. ॲब्सोल्युटली ओके. आय होप तुझा राग कमी झाला असेल. नाही नाही, मी रागावले नाहीये. आता मला कळलं काय झालं. इट्स ओके, इट्स ऑल गुड. थँक्स. कॉफी? हो. तुझा फोटो पाहिला मी मानसी, आवडला मला खूप. मग तुझ्याबद्दलची सगळी माहिती घेतली. मग सगळं कन्फर्म करावं म्हणून त्या विवाह मंडळात सुद्धा जाऊन आलो. म्हणलं एवढ्या लोकांनी तुझा फोटो पाहिला असेल, त्यांनी माहिती घेतली असेल, त्यांनाही तू आवडली असशील. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.